माननीय मुख्यमंत्री नामदार श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आत्ताच आमच्या आरोग्य विभाग आणि राज्याचे सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महत्त्वाचे सर्व कोविडशी संबंधित सेक्रेटरीज, संबंधित मंत्री यांच्याबरोबर आत्ताच VC घेतली. त्यातला सगळ्यात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे नोटिफिकेशनवर सही झाली आणि 1 मे पासून 15 मे पर्यंत एक्सटेन्शन लॉकडाऊनला देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे जी सध्याची स्थिती आहे ती आणखीन 15 दिवस आपल्याला ठेवावी लागेल. कारण आजही संख्या जर आजची लक्षात घेतली तर ती 66,159 आहे. डिस्चार्ज जरूर त्यापेक्षाही जास्त आहेत, 68,537. आणि त्यामुळे ॲक्टिव्ह पेशंट्स आज महाराष्ट्रात 6,70,000 आहेत. त्यामुळे आणखीन 15 दिवसाचा लॉकडाऊनचा पिरियड वाढवण्यात आलेला आहे. आशा करूया की खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातली जनतेने यामध्ये खूप मोलाचं सहकार्य देऊन आपल्याला ही साखळी तोडण्यामध्ये सहकार्य करावं, हीच महत्त्वाची अपेक्षा आहे. नंबर 2, आज सविस्तर 3 तास झालेल्या या चर्चेमध्ये जे महत्त्वाचे निर्णय झाले त्यात सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिजन संदर्भात अत्यंत काटकसरीने ऑक्सिजनचा वापर करणे, म्हणजेच प्रत्येक हॉस्पिटलने ऑक्सिजन ऑडिट हे केलं पाहिजे. काही सक्सेस स्टोरीज, काही यशोगाथा ह्या महाराष्ट्रातल्या आहेत, काही इतर राज्यातल्या, मध्य प्रदेशच्या आहेत. तर त्याचं अनुकरण केलं पाहिजे की कसे लिकेज थांबवायचे, कसे एक 40 ते 50 पेशंट्सच्या मध्ये साधारणपणे एक ऑक्सिजन नर्स ही संकल्पना ठेवायची की जेणेकरून त्या पेशंट्समधले कुणालाही शौचालयाला जायचं असेल किंवा काही जायचं असेल तर ते काढतात आणि निघून जातात, ऑक्सिजन वाया जातं. लिकेजेस दर 4-5 तासांनी पूर्ण तपासणी केली पाहिजे. हाय फ्लो नेझल कॅन्युलाच्या ऐवजी त्याला आपल्याला कमी ऑक्सिजन पर मिनिट लागेल अशा CPAP किंवा बायपॅपवर घेतलं पाहिजे. अनेक अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यातून ऑक्सिजनची बचत करा, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. त्याचबरोबर मला हे सांगायला समाधान आहे की राज्यातल्या सर्व कलेक्टर्सला सूचित केल्याप्रमाणे जवळजवळ 125च्या वर PSA प्लॅन्ट्स यांना ऑर्डर्स आपल्या राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्लॅन्ट्स येणाऱ्या 10 दिवसाच्या आत अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये बसतील, हा सुद्धा एक विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. हे सर्व एवढ्यावरच न थांबता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स 10 LPMचे, 5 LPMचे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या ॲक्टिव्ह पेशंटच्या 25% आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स म्हणजे 400, 500, 600 पर्यंत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स सहज असलेच पाहिजे असं सुद्धा बंधनकारक केलेलं आहे. जेणेकरून प्रत्येकाला आपल्या स्वतःचं एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून माइल्ड मॉडरेट पेशंट्सपर्यंतचं आपल्याला ऑक्सिजन व्यवस्थापन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवर करता येतं. ह्या सगळ्यांचा विषय एवढाच साठी सांगू इच्छितो की तिसरी वेव्ह जी कदाचित एपिडेमिओलॉजिस्टच्या अनुषंगाने जुलै-ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे, त्याच्या अगोदर आपण सर्वच पद्धतीनं आपण परिपूर्ण असलो पाहिजे ऑक्सिजनमध्ये. ऑक्सिजन नाही हे तिसऱ्या वेव्हच्या अगोदर अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही असा इशारा खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बैठकीत दिलेला आहे. मग त्यामध्ये आपण स्वयंपूर्ण आपण असलो पाहिजे. प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःचा ऑक्सिजन जनरेटर प्लांट असला पाहिजे. लिक्विड ऑक्सिजन असेल तर लिक्विड ऑक्सिजनचं स्टोरेज टँक असला पाहिजे. मोठ्या संख्येने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असले पाहिजे. ऑक्सिजनसाठी आज जी धावपळ आहे ती असता कामा नये
हे अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि डिव्हिजनल कमिशनरला सांगितलं. एवढंच नाही तर खऱ्या अर्थाने आज मला सांगायला हे समाधान आहे की सध्याच्या परिस्थितीत जेवढं ऑक्सिजन लागतंय 1715 टन तेवढं ऑक्सिजन सध्या पुरवलं जात आहे. मग ते राज्याचं स्वतःचं उत्पादन असेल, बाहेर राज्यातून घेणारं काही ॲलोकेशन असेल आपल्या राज्यांसाठी, आणि PSA प्लॅन्ट ज्या ज्या ठिकाणी आता सुरू होत आहेत त्याचा आधार असेल, सगळ्यांच्या माध्यमातून ऑक्सिजनच्या संदर्भाने योग्य तो एक स्टेबिलिटी ही निश्चित प्रकारे आलेली आहे. रेमडेसिवीरचा अतिशय ज्युडिशियस वापर करा हा सुद्धा एक आढावाच्या अनुषंगाने सूचित केलेला महत्त्वाचा मुद्दा आहे. आज जरूर 10-15 हजार रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स केंद्र सरकारच्या ॲलोकेशनच्या अनुषंगाने आपल्याला गरजेपेक्षा कमी पडत आहे आणि त्यामुळं काटकसरीने परंतु जे योग्य पेशंट्स आहेत त्यांना दिलं पाहिजे. मात्र अनावश्यक यूज करून त्याचा दुष्परिणाम त्या पेशंट्सवर होता कामा नये हा सुद्धा महत्त्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे. कारण हे माननीय नुसते टास्क फोर्स कमिटीचे मेंबर्सच नाही तर ICMR म्हणतं, WHO म्हणतं, सगळेच जण म्हणतात की एक्सेसिव्ह यूज रेमडेसिवीरचा करता कामा नये, कारण त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आहेत. त्यामुळे त्यावरही चर्चा झाली. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे 2 tier सिटी आहेत, ज्या ठिकाणी मोठे हॉस्पिटल्स शासनाचे नाहीत, ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज नाही आणि त्यामुळं टर्शरी केअरची जी ट्रीटमेंट आहे ती मिळू शकणार नाही फार सिव्हिअर क्रिटिकल पेशंट्सला, त्या ठिकाणी टेली ICUचा 100% वापर झालाच पाहिजे हा सुद्धा निर्णय यामध्ये झालेला आहे. म्हणजे पेशंटला त्या ठिकाणी एक अतिशय हाय रेझोल्युशनचा कॅमेरा त्या ठिकाणी बसवला जातो पेशंटच्या बेडच्या बाजूला आणि त्यावरून पेशंटची पूर्ण परिस्थिती मॉनिटर सहित ज्या ठिकाणावरून आपल्याला कन्सल्टन्सी होणारे, ज्या ठिकाणावरून आपल्याला प्रिस्क्रिप्शन मिळणारे, ज्या ठिकाणावरून आपल्याला संपूर्ण उपचाराच्या संदर्भातला सल्ला मिळणारे त्या ठिकाणचे डॉक्टर्स, मग ते पुण्याचे असो मुंबईचे असो, या माध्यमातून आपल्याला ते कन्सल्टन्सी देतील असाही एक महत्त्वपूर्ण निर्णय. ज्या ठिकाणी खरोखर क्रिटिकल पेशंट्स कधी कधी असेही असतात की नुसता कोविड झालेला नाही, त्या पेशंटला पूर्वीचाच कार्डियकचा हृदयाचा आजार आहे आणि कोविड झाला आहे, किडनीचा आजार आहे आणि त्याला कोविड झाला आहे, त्याला लिव्हरचा आजार आहे आणि त्यात कोविड झाला आहे. तर या सगळ्याच अनुषंगाने हे जे काही मल्टी ऑर्गन इन्व्हॉल्ड जे पेशंट्स असतात त्यांना क्रिटिकल केअरची खूप आवश्यकता असते आणि अशा वेळेस अतिशय स्पेशलिस्टचा सल्ला आवश्यक असतो. अनेक असे जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी अशा सोयी नाही. मग हिंगोली म्हणता येईल, परभणी म्हणता येईल, जालना म्हणता येईल, उस्मानाबाद म्हणता येईल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणता येईल की या ठिकाणी टर्शरी केअरच्या व्यवस्थापन नाही. विदर्भातले अनेक जिल्हे, वाशिम असेल, गडचिरोली असेल, मला म्हणायचं या सगळ्याच ठिकाणी ह्या गोष्टींची व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं या निमित्ताने सांगितलं पाहिजे की आपण वॅक्सिनेशनच्या संदर्भात, आज वॅक्सिनेशनच्या संदर्भात 1 मेला आपण जे सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सांगितला तरी सुद्धा वॅक्सिनचे डोसेस मिळणे हे अतिशय कठीण झालेलं आहे. कोविशिल्डने काही 3 लाख फक्त वॅक्सिनसाठीचा PO म्हणजे परचेस ऑर्डर पाठवलेला आहे आणि त्यामुळे 3 लाखांनी काय होणार आहे. आणि म्हणून मला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वांनी एवढंच ठरवलेलं आहे की ज्यावेळी आपल्याला एकत्रित 20-25 लाख वॅक्सिन्स मिळतील त्या दिवशी आपण ते सुरू करू. पण त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही ऑर्डर्स असतील त्या ऑर्डर्स त्वरेने दिल्या जातील हाही विषय त्यामध्ये ठरवण्यात आलेला आहे. मला सांगायला एक समाधान आहे की कोविशिल्डने त्यांचा 400 रुपयाचा दर आता 300 रुपयावर केलेला आहे आणि त्यामुळे 100 रुपये कमी केल्याने राज्याची आणि सर्वदूर प्रायव्हेट हॉस्पिटल्सची
आणि पर्यायी जनतेची निश्चित प्रकारे तेवढ्यानी किंमत कमी झाल्याने एक प्रकारचा आधार थोडा मिळू शकतो. दुसरा महत्त्वाचा विषय की भारत बायोटेकच्या कोवॅक्सिननी सुद्धा जो 600 रुपये दर ठेवला होता स्टेट गव्हर्नमेंटसाठी तो आता 400 केला. त्यामुळे त्यांनी सुद्धा 200 रुपयांनी कोवॅक्सिननी रेट कमी केलेला आहे. हेही मला आजच्या या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आजच्या या महत्त्वाच्या आढावा बैठकीमध्ये जे काही मध्ये मध्ये घटना घडत आहेत त्यामुळे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट आणि ऑक्सिजन ऑडिट हे सगळे ऑडिट्स प्रत्येक हॉस्पिटलने, मग ते सरकारी असो नाहीतर खाजगी असो, हे कलेक्टर्सने करून घेतले पाहिजे आणि ते झालेत का नाही याची खात्रीसुद्धा त्यांनी निश्चित प्रकारे करून घेतली पाहिजे. आजच्या या निमित्ताने दिवसभरातल्या अनेक बैठकांमध्ये मी माहिती सांगू इच्छितो की केंद्र सरकारने जे काही CSR ॲक्टिव्हिटी प्रत्येकाच्या निव्वळ नफ्यातून 2% CSR साठी खर्च केला पाहिजे असं जे बंधनकारक केलेलं आहे, त्या खर्चामध्ये अनेक जे काही शिक्षण आणि अन्य काही सगळ्या सामाजिक गोष्टी होत्या त्यामध्ये आता कोविडचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे. आणि त्यामुळं प्रत्येक कंपनी आपल्या CSR मधून 2% जे काही खर्च करणारे ते कोविडवर करू शकते आणि तो खर्च CSRचा खर्च ग्राह्य धरला आहे. आणि म्हणून आज आम्ही फिकीची बैठक घेतली. मी स्वतः फिकीच्या बैठकीमध्ये, म्हणजे फिकी ही एक अत्यंत मोठी 2.5 लाख खाजगी कंपन्यांची एक महत्त्वाची ऑर्गनायझेशन, एक संस्था आहे. आणि त्या संस्थेने सुद्धा पुढाकार घेऊन ठरवलंय, कारण फिकीचे सर्व पदाधिकारी होते आणि त्यांनी अतिशय जबाबदारीने सांगितलं की आम्हाला राज्य शासनाला मदत करायची, मग त्यामध्ये ज्या काही तुमच्या गरजा असतील त्या आम्हाला कळवा, आम्ही तुम्हाला निश्चित प्रकारे त्यामध्ये मदत करू. मग आम्ही ज्या गरजा कळवल्या त्यामध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट्स असतील, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्लांट्स असतील, मोठ्या संख्येने ऑक्सिजन स्टोरेज करण्याच्यासाठीचे स्टोरेज टँक असतील, रेमडेसिवीरचे औषध मोठ्या पद्धतीनं उपलब्ध बाहेर देशातून करून देता येतील का त्या संदर्भातला विषय असेल, किंवा सगळ्यात महत्त्वाचं काही CT स्कॅन मशीन्स, MRI मशीन्स या सुद्धा आपल्याला काही प्रमाणात उपलब्ध होतील का, त्याही बाबतीतली मागणी आम्ही केली, ज्यामध्ये त्यांनी निश्चित प्रकारे सकारात्मकता दाखवलेली आहे. त्याच अनुषंगाने NGO जी आहे, जी मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करते, ज्याचं नाव प्रोजेक्ट मुंबई आहे, तर मुंबई प्रोजेक्टने सुद्धा या सर्व बाबींमध्ये मदत करण्याच्या संदर्भात पुढाकार घेतलेला आहे आणि ते पुढाकार घेऊन मदत करण्याचा सूचना त्यांनी सुद्धा राज्य शासनाला दाखवली. आज प्रामुख्याने डेथ बॉडीच्या संदर्भात ज्या काही घटना बीड आणि अनुषंगिक घडल्या त्याबाबत सुद्धा खूप गंभीर दखल त्याची घेतलेली आहे. अगदी कोर्टाने सुद्धा या संदर्भातला दखल घेतली आहे की डिग्निटी टुवर्ड्स डेथ बॉडी या संदर्भाने महत्त्वाची दखल घेत आजच्या आढावा बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे निश्चित ठरवण्यात आलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत शववाहिन्यांची संख्या वाढवा, शववाहिन्या वाटेल तेवढ्या पद्धतीनं ठेवा, परंतु एका सन्मानाने शेवटची यात्रा जी आहे ती सुद्धा सन्मानानेच झाली पाहिजे, अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना नगरपालिकेला, महानगरपालिकेला देण्यात आलेल्या आहेत. कारण या संदर्भातली जी कार्यवाही आहे ती त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने करण्याची गरज असते. त्याचबरोबर शववाहिन्यापुरताच विषय नाही, तर जो काही क्रिमेटरी किंवा आपण ज्याला अंत्यसंस्कार करण्याचे ठिकाण म्हणू, त्या ठिकाणी सुद्धा निश्चित प्रकारे इलेक्ट्रिकल, गॅस आणि डिझेल यावर चालवणाऱ्या ज्या ज्या काही टेक्नॉलॉजीच्या आपल्याला अंत्यसंस्कार करण्याच्या ज्या महत्त्वाचे उपकरण आहेत, तर त्याचाही वापर त्वरेने खरेदी करून करावा, अशाही सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळं त्याही बाबतीत संपूर्ण जी गाईडलाईन दिलेली आहे त्या अनुषंगाने काम करणं गरजेचं आहे. अशा अनेक महत्त्वाच्या सूचना या
आढाव्याच्या बैठकीमध्ये प्रशासनाला देण्यात आल्या. लॉकडाऊन हे अत्यंत स्ट्रिक्टली पाळलं जावं हेही महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे. जे काही अत्यावश्यक सेवा आणि मास ट्रान्सपोर्टचे संदर्भातले जे वाहनं आहेत ते वगळता अन्य फार सहज पद्धतीनं मूवमेंट हे असता कामा नये अशाही सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी शेवटी जनहितासाठीचे, आपल्या आरोग्यासाठीचे आणि आपल्याला यातून लवकर बाहेर पडून आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र जो एक अत्यंत प्रगतशील आणि एक अत्यंत प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे त्या दिशेला पुन्हा जायचं आहे लवकर. त्या दृष्टिकोनातून आपल्याला पूर्ववत स्थिती लवकर आणायची आहे. यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं हीच विनंती आणि नम्र या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती या ठिकाणी करू इच्छितो. धन्यवाद. सर, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला एक सूचना केलेली आहे की लॉकडाऊनचं उल्लंघन सर्रासपणे करतात, त्यामुळे आता जो नवीन लॉकडाऊन 15 मे पर्यंत केला जाणार आहे तर त्यामध्ये कडक निर्बंध असावे जेणेकरून लॉकडाऊनचं उल्लंघन होणार नाही, अशा प्रकारे सूचना केली. याबद्दल काय, आता जो नवीन लॉकडाऊन त्यात अधिक काही कडक निर्बंध करण्यात आले का? नाही, मला वाटतं आता जे लॉकडाऊन एकंदर आहे त्यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि मास ट्रान्सपोर्ट जर सोडला तर बाकी कुठेही खरं तर अलाउड नाही आहे. भाजीपाल्यासाठी सकाळी काय ते 10-11 वाजेपर्यंत तास 2 तास वेळ दिला जातो, त्या व्यतिरिक्त वेळ नाही आहे. परंतु आता पोलीस विभागाने या संदर्भात अधिक दक्षता घेणं, काळजी घेणं आणि विनाकारण जर कोणी फिरत असेल तर त्याला निश्चित प्रकारे त्याची अडवणूक करून त्याला विचारपूस करून त्या संदर्भातली योग्य ती कार्यवाही करणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि तशा सूचना निश्चित प्रकारे देण्यात आलेल्या आहेत आणि ती आजच्या काळाची गरज आहे. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातलं लसीकरण सुरू होणार आहे, तर त्याचं नियोजन कसं असणार आहे? गावपाड्यांपासून म्हणजे तालुका पातळी, गाव 1 पासून ते शहरांमध्ये आज आपण पाहतो आहोत की 45 वयाच्या पुढील लसीकरणाची जी जबाबदारी पूर्णपणे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम म्हणून भारत सरकारचे आहे. आता मुंबईने ठरवलंय की आम्ही 1-2-3 दिवस लसीकरण बंद करणार. त्याचं कारण काय की लस उपलब्ध नाही. एखाद्या लसीच्या केंद्रावर कुठेतरी तुरळक 1 आकड्या 2 आकड्यामधली लस जर उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी लसीकरणाचं केंद्र सुरू ठेवून चालत नाही, कारण मोठ्या संख्येने लोक येतात आणि त्यांना परत जावं लागतं. म्हणून कदाचित महानगरपालिका मुंबईने हा निर्णय घेतलेला असावा. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्येच एकंदर 45 वर्षाच्या पुढील वयोगटातील लोकांसाठी ज्या लसीचा पुरवठा होतोय तो खऱ्या अर्थाने आम्ही ज्या गतीनं लसीकरण करतोय त्या गतीनं होत नाही. आणि त्यामुळं आणखीन गती वाढावी यासाठी वारंवार आम्ही विनंती करतो आहोत. पुन्हा सुद्धा मी एवढीच विनंती करेन इथल्या स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा सर्व वरिष्ठ नेत्यांना, माझी तर अगदी बैठकीला तिथे जाण्याची इच्छा आहे. मी सर्व इथल्या नेत्यांना सुद्धा वारंवार विनंती केलेली आहे की आपण तिथे जाऊया, वस्तुस्थिती तिथे सांगूया आणि निश्चित प्रकारे भारत सरकार सुद्धा आपली वस्तुस्थिती ऐकून घेऊन मदत करेलच असा एक आशावाद मी पण व्यक्त केलेला आहे. आम्ही वारंवार फोनवर सुद्धा बोलत असतो, आम्ही स्वास्थ्य मंत्र्यांना सुद्धा बोलत असतो, माननीय मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना सुद्धा VC मध्ये बोलत असतात, पत्र लिहित असतात. परंतु माहिती नाही, कदाचित तिथे कमी लस उपलब्ध असेल, ही पण अडचण असू शकेल. पण लस उपलब्ध होत नाही भारत सरकारकडून आणि त्यामुळे 45 वर्षाच्या पुढचा कार्यक्रम सुद्धा थोडा स्लो डाऊन झालेला आहे. ही तेवढंच निश्चित प्रकारे खरी परिस्थिती आहे. आणि म्हणून जेवढी लस येते तेवढे आम्ही 2 लाख 3 लाख लसीकरण करून आम्ही दररोजच्या दररोजचं तेवढं लसीकरण करतो आहोत. परंतु आज भारत देशामध्ये महाराष्ट्र हे नंबर 1चं आहे, कारण आम्ही 1,55,00,000 पुढे लसीकरण केलंय. आणि ॲव्हरेजमध्ये सुद्धा, उच्चांकामध्ये सुद्धा 5.5 लाख एका दिवसात लसीकरण करण्याचा उच्चांक सुद्धा आम्ही गाठलाय, जो आम्ही 8 लाख सुद्धा गाठू शकतो. पण तेवढ्यासाठी 8 दिवसासाठीची एक महत्त्वाची 50-60 लाख लसीची उपलब्धता जर करून दिली तर ते पण आपण करू शकू. राहिला प्रश्न 18 ते 44 वयोगटाच्या संदर्भातला, आपण आज माननीय मुख्यमंत्र्यांनी फार स्पष्ट सांगितलं, कॅबिनेटमध्ये सुद्धा सांगितलं की एका चेकने लागणारा संपूर्ण
पैसा द्यायला आपण तयार आहोत त्या कंपनीजला, परंतु ती कंपन्या आज लसीकरणाला खऱ्या अर्थाने लस उपलब्ध करून देऊ शकत नाहीये. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आव्हानात्मक बाब आहे. नाहीतर एका चेकनी लागत असणारा 4,000 कोटी असतील, 3,000 कोटी असतील, ते सुद्धा देण्याची आज इच्छा आणि तयारी ही निश्चित प्रकारे महाविकास आघाडीची आहे. आणि त्यामुळं लसीकरणामध्ये कुठेही आपण मागे पडणार नाही आहोत. अतिशय ॲग्रेसिव्हली लसीकरण करण्याची आमची तयारी आहे. आणि म्हणून आम्ही त्या कंपन्यांनाही सांगितलं आहे की आम्हाला प्राधान्य द्या आणि आम्हाला शेड्यूल लवकर द्या. जे काही असतील त्या सगळ्या किमती माननीय मुख्यमंत्री आणि उच्चस्तरीय जी काही एम्पावर्ड कमिटी केलेली आहे ते त्या सगळ्या लसीच्या किमती ठरवतील आणि त्या संदर्भात पुढील कार्यवाही केली जाईल. ऑर्डर दिलेली आहे, तर कितीची ऑर्डर आपण लसी संदर्भात या कंपन्यांकडे नोंदवली, त्यांनी किती देण्याचं आश्वासन दिले? सांगतो काय, आता पहिली पीओ ज्याला म्हणेल परचेस ऑर्डर ही 3 लाख लसीची फक्त ती कोविशिल्डची आलेली आहे. आणि त्यामुळे आता 3 लाख लस म्हणजे महाराष्ट्रासाठी एका दिवसाचा विषय. मग आपण 1 मेला सुरू करायची परत थांबून टाकायचे का, हा महत्त्वाचा विषय. म्हणून एकत्र आपण जर ज्यावेळी तो सुरू करू कार्यक्रम त्यावेळी त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. आणि त्यामध्ये सुद्धा मॉडॅलिटीज ठरवाव्या लागतील की एकदम 18 ते 44 एकाच वेळेस सगळ्यांना जाऊ द्यायचं का त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने 25 ते म्हणजे 35 ते 44 पहिला वयोगट, नंतर 25 ते 35 दुसरा वयोगट, नंतर 18 ते 25 तिसरा वयोगट, असं करता येईल का? या सगळ्या बाबतीत कोर कमिटी आणि आमच्या विभागाचे सर्व अधिकारी वर्ग आणि मंत्रिमंडळातले सर्व ज्येष्ठ मंत्री माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही लवकर बैठक घ्यावी असा आग्रह मी आज माझ्या VC मध्ये केला. आणि मला वाटतं मुख्यमंत्री महोदय याचा वेळ लगेचच देतील आणि त्या अनुषंगाने या संदर्भातल्या ज्या मायक्रो प्लॅनिंग म्हणता येईल त्याला किंवा मायक्रो मॅनेजमेंट म्हणता येईल की ज्यामध्ये आमच्या 18 ते 44 वयोगटातील कुणालाही त्रास होता कामा नये, त्या ठिकाणी विनाकारण मिसमॅनेजमेंटमुळे गर्दी होता कामा नये, याची खबरदारी घेण्यासाठी एक व्यवस्थित नियमावली बनवण्याचं काम ही कोर कमिटी करेल. आणि त्या कमिटीच्या माध्यमातून जी नियमावली खऱ्या अर्थाने निर्गमित करण्यात येईल त्यानंतर एक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण करण्याचा मानस हा महाविकास आघाडी सरकारचा आहे. त्यांनी फक्त 3 लाखाचा पीओ दिलाय. आता 3 लाखाचा पीओ घेऊन आम्हाला प्रश्न असा आहे की आता एक स्ट्रॅटेजी ठरेल की जो काही परचेस ऑर्डर्स त्या काही दिल्या जात आहेत तेवढ्या घ्यायच्या का, मग 3 लाख घेऊन ठेवूया, मग परत अजून कोणी जर दुसरं दिलं तर ते पण घेऊन ठेवूया, असं आपल्याला काय करायचं हे सगळंच ह्या कोर कमिटीमध्ये आता आज उद्यामध्ये ठरवण्यात येईल. पण आज मी सांगतो फक्त 3 लाखची पीओ म्हणजे परचेस ऑर्डर ही सिरम इन्स्टिट्यूटकडून आलेली आहे. बाकी आपण सगळ्यांना एक कळवलं की आम्हाला 12 कोटी लस पाहिजेत, ते आपण लवकर द्या, त्याची काय प्राइस आहे ते सांगा आणि आम्ही कशा स्वरूपाने काय पेमेंट्स आणि कसं शेड्यूल राहील ते सांगा. हे सर्वांनाच सांगितलेलं आहे. परंतु त्यापैकी फक्त आता कोविशिल्डने 3 लाखापुरतं पीओ दिलेलं आहे. कोर कमिटीमध्ये कोण कोण असेल त्याच्यामध्ये? कोर कमिटीची नेहमी एक सरकारच्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्यामध्ये माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असतात, जयंत पाटील आमचे प्रदेश अध्यक्ष असतात, मग एकनाथराव शिंदे असतात, इकडून अशोक चव्हाण साहेब आणि तुमचे बाळासाहेब थोरात असतात. ह्या सगळ्या कोर कमिटीच्या माध्यमातून अनेक राजकीय आणि अन्य निर्णय घेतले जातात. याच्या व्यतिरिक्त आता कोविडच्या संबंधातले निर्णय असल्यामुळे मग त्यात आरोग्य विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, तर आम्ही सुद्धा सगळेजण त्यामध्ये राहू आणि आमचे अधिकारी वर्ग राहतील, विभागाच्या सर्व प्रमुख वर्ग अधिकारी राहतील आणि त्यातून त्याच्या ज्या बारकावे असतात हे कशी लसीकरण करायचं त्या संदर्भातले निर्णय घेतले जातात. संदर्भात केंद्राने एक पत्र पाठवलेलं आहे. शेवटचा जो साठा आहे त्यातली केवळ 800 इंजेक्शन आता शिल्लक राहिलेले आहेत की जे महाराष्ट्राला पाठवले देखील आहे. इथून पुढे ते काटकसरीनं वापरावेत असं त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भामध्ये जी परदेशी कंपनी या संदर्भात काय आपलं बोलणं
आजच्या बैठकीत विषय झाला? टोसिलिझुमाब हे सायटोकाईन स्टॉर्म आल्यानंतर ज्याला आपण आपल्या बॉडीनीच खूप मोठ्या पद्धतीनं त्याला व्हायरसला प्रतिसाद दिला आणि आपली बॉडीच आपल्याला डिस्ट्रॉय करते किंवा आपल्याला नुकसान पोचवते, अशा वेळेस ते टोसिलिझुमाब देत असतात. या इंजेक्शनच्या संदर्भात जरूर 800 इंजेक्शन्स अख्ख्या राज्यासाठी पाठवले. ते प्रत्येक जिल्हावार थोडे थोडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्याचा अत्यंत काटकसरीनं वापर करण्याची आवश्यकता आहे. गरजेप्रमाणेच वापरावा अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा आम्ही दिलेल्या आहेत आणि त्यामुळे सिप्ला नावाची जी कंपनी आहे ती हे बनवते, त्यांना आम्ही पुन्हा सांगितलं आहे की एवढ्यावर भागणार नाही, पुन्हा आम्हाला जास्तीच्या उपलब्ध करून द्या किंवा त्याला अल्टरनेट जी काही बायोकॉन नावाची कंपनी इटुलिझुमाब जे इंजेक्शन याच संदर्भासाठी आणि याच कंटेंटच्या दृष्टिकोनातून असतं तर ते सुद्धा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत. सर, आंतरराष्ट्रीय बाजारातून राज्याला लस कधी उपलब्ध होती? लसीकरणाच्या संदर्भात स्पुटनिक या एकमेव सध्या असलेल्या कंपनीशी चर्चा सुरू आहे. त्यांचा कोणीतरी महाराष्ट्रामध्ये आणि देशासाठी जो काही त्यांचा इंडिया हेड असेल त्यांच्या माध्यमातून त्यांना किती लस उपलब्ध होईल, काय रेट्स असतील, त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री स्तरावर, वरिष्ठ स्तरावर या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्याबाबतचा सुद्धा अंतिम निर्णय झाला तर आपण माध्यमांना सुद्धा कळवू. सर, फायझर कंपनीला WHO ने मान्यता दिली, त्यामुळे राज्याच्या नागरिकांना ती अधिक सुरक्षित वाटेल, तर फायझर लस राज्याच्या नागरिकांना उपलब्ध होईल का? फायझर ही सगळ्यात महागडी लस आहे, तिची किंमत 1500 रुपये त्यांनी सांगितलेली आहे. चायनीज लस 750 रुपये सांगितलेली आहे. आता जॉन्सन अँड जॉन्सन आणि त्याचबरोबर झायडस कॅडिला ह्या 2 कंपन्यांच्या लसीसुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनची लससुद्धा एकच डोस त्यासाठी असणार आहे, 2 डोसची गरज नाही, परंतु ती ऑगस्टमध्ये येईल. त्याचे सुद्धा जे इंडिया हेड आहेत त्यांना सुद्धा आज आम्ही VCच्या द्वारे कळवलेलं आहे. मी स्वतः त्यांच्याशी VCमध्ये बोललो आहे, फोनवरही बोललो आहे की लवकर आपली लस बाजारात आणा आणि योग्य त्या काही चर्चा असतील त्या लवकर पूर्ण करून आपल्या राज्यासाठी अधिकाधिक लस उपलब्ध करून द्या. सर, आंतरराष्ट्रीय टेंडर तुम्ही मागवलं असं सांगत होता रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या बाबतीत, त्याला प्रतिसाद मिळतोय का? कारण की माहितीसमोर उपलब्ध होती रेमडेसिवीर, ऑक्सिजन 25,000 मेट्रिक टन, 40,000 जवळजवळ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 250 जवळजवळ PSA प्लांट्स या आणि मला वाटतं एक 15 ते 20 ऑक्सिजन लिक्विड ऑक्सिजन स्टोरेजचे टँक्स, असं आपण 5 आयटमसाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आपण इंटरनॅशनल लेवलला दिलेले आहेत आणि त्याच्या संदर्भातले जे काही प्रतिसाद आहे त्यासाठी जे 3 दिवस दिले होते त्यातला आजचा हा 3रा दिवस होता. मग आता 3 दिवसाच्या नंतर आता 4थ्या 5व्या दिवशी त्याच्यावर कदाचित सोमवारपर्यंत आपण अपेक्षा करू, कारण शनिवार रविवारी बऱ्यापैकी सगळं बंद असू शकेल, त्यामुळे सोमवारपर्यंत अपेक्षा करू की त्याच्या संदर्भातल्या ज्या ज्या काही गोष्टी येतील. रेमडेसिवीरला सुद्धा अनेक राज्यांमधून, अनेक देशांमधून, राज्यांमध्ये नाही अनेक देशांमधून ज्यांच्याजवळ उत्पादन केलं जातं त्यांनी सुद्धा जर भाग घेतला आणि योग्य दरात ते असतील तर मला वाटतं ते पण घेण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाची जी उच्चाधिकार समिती आहे, जी एम्पॉवर्ड कमिटी, जी चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली सर्व हे लोक अधिकार त्यांना देण्यात आलेले ते लोक या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील. आजच मी सकाळी VC घेतली तर त्यांचं म्हणणं आहे साहेब 3 दिवस कंप्लीट होऊ द्या, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला फीडबॅक देऊ. त्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बाबत आता फक्त मला वाटतं 400 चालेल आणि गरज तर खूप मोठी आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे CSR मधून आले, हे जे येत आहेत सध्या ते, पण आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खूप मोठ्या संख्येने आपण विकत घेण्याच्या दृष्टिकोनातून टेंडरमध्ये लिहिलेले 40,000. ते जशी येतील तशी. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे